कोकणवासियांसाठी आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर आता सुटका होण्याची शक्यता आहे। मागील अनेक वर्षांपासून रखडलेलं काम मे महिन्याच्या अखेर पूर्ण होईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे। तिसऱ्यांदा फेरनिविदा काढल्यानंतर 197 कोटी रुपयांच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे। सुनील तटकरेंच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। या कामामध्ये 3 रेल्वे ओव्हरब्रिज, 2 मोठे पूल आणि संरक्षक भिंत या कामांचा समावेश आहे। कुठलाही सरकारकडे नेमून दिलेल्या कंत्राटदाराने दुर्दैवाने हे काम तो पूर्ण करू शकला नाही। यावेळी मात्र मी चंदनाने जे कॉन्ट्रॅक्टरने ते काम तो कॉन्ट्रॅक्ट म्हणून घेतलेलं आहे त्याला मी सक्त सूचना दिल्यात की हे काम कुठल्या परिस्थितीत पूर्णत्वास नेलं गेलं पाहिजे। पुलाच्या बांधकामाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि पुलाच्या बांधकामाच्या बरोबरीस इतर रस्त्याच्या कामात सुद्धा एकाच वेळेला ती सुरू असली पाहिजे अशा सूचना त्याला त्या ठिकाणी दिल्यात। त्यांनी मला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मे 26 अखेर हे बायपासचं काम पूर्ण होऊन वाहतूक या रस्त्यावरनं बायपासच्या रस्त्यावरनं सुरळीतपणाने सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।